इथं काटे फक्त लक्ष ठेव. अरे ये नाही इकडनं, याच्यात नकोच नाही. इकडनं जायला तो ऑप्शन नाही काहीच. खड्डा पाहिजे का? आला का तिथं? मग कसं करायचं? खाली सोडायला लागेल का अजून? एवढं पण पाणी साईडने वर उचलायला अजून एक जण लागेल. 2 जण वडून धरतील आणि मग 1 जण बांधल. हे दोघांचं काम नाही. मग आता परत सोडून द्यायला. हा आलं का? एवढं पण पाणी साईडला अडचण मग कसं करायचं? ते झटका देऊन काय करणार? उचलले तरच पाहिजे. ते त्या दिवशी मागं आपण तिकडे केलं होतं पाहिजे, ते वरती उचलून त्याला गोल बांधून ठेवलं होतं थोडं. मी इकडे लावून धरलं होतं तो वरती, मग हे केलं. काय अडचण आहे? चल 2 मिनिटं जाऊन खड्डा पाहिजे का? डायरेक्ट खड्डा गिर गेली डायरेक्ट. मग कसं करायचं आता? इकडनं जायला तो ऑप्शन नाही काहीच. इकडच्या साईडने बी नाही तशी. इकडने असं आहे बाय, रस्त्याने इथं काटे फक्त लक्ष ठेव. अरे ये नाही इकडनं, याच्यात नकोच नाही. तोडतील मागाशी, मला पण टोचली ती. मर्डर करून टाक. हे तंगूस
आला का? आला का तिथं? काय करू? ओके, दोरी वाढायची आहे का? अजून एक द्यायची का? चार. हा, कमी तर नाही होणार पाणी. कमी तर नाही होणार पाणी. पूर्ण भरलेली इथपर्यंत म्हटलं. ठीक आहे, देऊन टाकू एक गाठ अजून. जाऊ दे, चल पाहू पुढं. लयच कमी असलं तर मग काय करणार. खाली सोडायला लागेल का अजून? खिडकी झाली असेल म्हणून त्या साईडने तुझ्या साईडने वर उचलायला लागेल. त्या साईडने वर उचलायला अजून एक जण लागेल. 2 जण वडून धरतील आणि मग एक जण बांधल. हे दोघांचं काम नाही. मग आता परत सोडून द्यायला. मागासारखंच करायचं का परत? उचलून धरायला लागेल. इकडनंच जाय ना, जसं आलं होत तसं. लूज झाले. लूज म्हणजे अडकून पडते. कारणी हा कशावर? त्याचा रटावर आहे. तिसरा चक्कर आहे आता. तिसरा चक्कर. परत तोच खेळ करायचा. विहिरीत जायचं, मोटरवर खेचायची. तर काय करू माहिती का? एक 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 आहे डायरेक्ट वरती भरपूर मोठी वडून घेऊ वरती. खिडकी होती ना, मग पाणी नाही मारत. दोन्ही साईड समांतर ठेवायचं. हा, मग आता इकडून एक उचलून मग परत तिकडे उचला, इकडे उचला, असं करावं लागेल सर. दोन्ही यांच्या तार पडतच नाही. आज तर त्या साईड त्याच्या तारावर बघूच. राम राम मंडळी, कच चाललंय? बरं चाललंय ना, तर बरंच चालू द्या. तर मंडळी, तुम्हाला आता रात्रभरचा खेळ तुम्हाला आता बघितलाच असेल तुम्ही. आपण आलेलो आहोत आपल्या, हे बघा, आईसबर्गला पाणी द्यायला.
तिकडं आपल्या खालच्या वावरामध्ये आहे आपली ब्रोकली आता 1-2 दिवसात मंडळी काढायला येणारच आहे, तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये दिसणारच आहे. तत्पूर्वी आपला हा जो कार्यक्रम होता आजचा आईसबर्ग भरायचा, तर तुम्हाला माहितीच आहे आत्तापर्यंत तुम्ही जेवढे जर ब्लॉग बघत आले असेल मागचे, तर तुम्हाला माहिती आहे की आम्हाला विघ्न आल्याशिवाय राहत नाही. आणि 2 दिवसापासून खरंच काही येत नव्हतं. मग त्याची कसर आज पूर्ण रात्रभर काढली आहे आम्ही. सारखं रात्रीचं मोटरला गाळात गेल्यामुळे विहिरीची मोटर पाणी नीट सोडत नव्हती. बघा ते पाठीमागे खूप कमी पाणी सोडतंय. ते ॲक्च्युली पाणी याच्या बाहेर येतं, पण ते आता वरचीवर पाणी येतं आहे. कसं तरी चाललं आहे आम्ही ढकलायचं काम. आता जेव्हा उजेडात आपण निवांत सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला पॉसिबल असतील सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या. उलटे राहील मंडळी. इकडं पाण्याचा खेळ लय बेकार. लावलं कुठं आहे पाणी, येतोय कुठून पाणी काही कळत नाही. इकडं वरती पाणी भरत नाही आहे, चढत नाही आहे. हे बा हे इकडं कोरड्या राहिली, पाणी लावलं इकडं, पाणी भरतंय ह्या साईडला. आणि हा माणूस वैताग केले. बघा तो, बघा बिचाराचं तोंड बघा. त्याला समजा ना आता काय करू. लावलं कुठे, पाणी येतंय कुठे, चाललंय काय काय खरं. चला तर मंडळी, आज तुमची आम्ही रजा घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. झाली का, संपला का? स्टोरेज संपलं होतं मंडळी आमचं. ते थोडंसं मी काढलं, थोडंसं ते स्टोरेज रिकामं केलं मी. आणि मग तुमच्यासाठी एंड करण्यासाठी मंडळी थोडा अथक प्रयत्न. बघा काय काय करावं लागतं मंडळी पोरांना. तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या रावडी मंडळींचे ब्लॉग्स बघायला विसरू नका. नक्की भेटूया उद्या पहाटे भेटू. पहाटेने 12 वाजता भेटूया मंडळी. आम्ही ब्लॉग बंद केला होता, परंतु आमच्यात विघ्न म्हणजे काय म्हणतात ते आपलीच्या काय पिच्छा सोडायला रेडी नाही आहे. आणि आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे आणि इथून आता ढकलत न्यायचं आहे. चला मेकअप झालं. एवढी कशी काय टाकलायची? दे इथंच लावून येते, नंतर ते पेट्रोल टाकून ये. कोण नाही येत भाऊ, आपलं कान लावून देऊ. ढकलतो बाबा. मजाक नको करू यार. जाय तू. येणार का तुम्ही एकट्याने जाणार रे भाऊ.